इंडियन आर्मी ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी ग्रुप सी ई पदांची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघालेली आहे। 625 जागांसाठी ही भरती निघाली। यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता इंडियन आर्मी ग्रुप सी ई या भरतीमध्ये। आणि फॉर्म भरणे चालूच आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर इंडियन आर्मी ग्रुप सी ई पदामध्ये यामध्ये जे आहे फायरमॅनचं पद आहे, त्याचबरोबर यामध्ये जे आहे एमटीएसचं पद आहे, ट्रेड्समॅन मेडचं पद आहे, कुकचं पद आहे, बार्बरचं पद आहे। तर हे 10वीच्या बेसिसवरचे जे पद यामध्ये आहे इंडियन आर्मी ग्रुप सी ई या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि फॉर्म भरणे चालूच आहे। तर 10वी पासवर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता आणि कोणत्याही कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही। तुम्ही कोणत्या कॅटेगरीवर SC ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC 1 रुपया सुद्धा फॉर्म लागत नाही। आणि या भरतीचा जो फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा तर हा ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म पाठवायचा आहे। तर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरावा लागते, कसा पाठवा लागते, A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला बा, कोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। हा विद्यार्थी मित्रांनो, हा ऑफलाईन फॉर्म आहे, ठीक आहे। तर हा ऑफलाईन फॉर्म तुम्हाला कुठे भेटणार आहे सर्वात अगोदर सांगून देतो। तर हा जाहिरातीच्या अंदर तुम्हाला जे हा फॉर्म भेटणार आहे, ठीक आहे। तर ही जर जाहिरात पाहिजे असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनलवर जे आपण ही जाहिरात टाकलेली आहे इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीची, ठीक आहे। तर ही जाहिरात तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे आहे या जाहिरातीच्या सगळ्यात खालचे 3 पेजेस या ठिकाणी तुम्हाला काढायचे आहे। तर बघू शकता हे जाहिरात आहे, बघू शकता। तर ह्या जाहिरातच्या सगळ्यात खालचे 3 पेजेस तुम्हाला काढायचे आहे, ठीक आहे। तर बघू शकता हे पेज कोणतं आहे, तर पहा हे वाला पेज 14वा पेज तुम्हाला काढायचं आहे। त्याचबरोबर 13वा आणि एक 12वा, 12 13 14 तर हे 3 पेजेस काढायचा आहे। एक 12वा पेज काढायचा आहे आणि 13वा आणि हे 14वा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर हे वाला फॉर्म जे आहे तुम्हाला ह्या जाहिरातीमधून जे तुम्ही जे झेरॉक्सच्या दुकानातून हा प्रिंट काढू शकता याची झेरॉक्स, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी जे या फॉर्मवर तुम्हाला इथं फोटो चिपकावा लागणार आहे, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी इथं फोटो तुम्हाला चिपकावा लागणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे हा ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म पाठवून राहिले तर तो ज्या सेंटरवर तुम्हाला भरायचा आहे फॉर्म, तर ते सेंटर तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर बघू शकता मला इथं देवराळी सेंटर नाशिकला टाकायचा, तर मी ह्या इथं देवराळी सेंटर नाशिकचा पत्ता या ठिकाणी टाकलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला ज्या ठिकाणी टाकायचा असेल तर तिथं तुम्ही टाकू शकता, तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव या ठिकाणी लिहावं लागणार आहे। तर मी तर ट्रेड्समॅन मेटचा पद लिहिलेला आहे, तर मला ट्रेड्समॅन मेटमध्ये भरायचं आहे। ट्रेड्समॅन मेटचं नाव तसा आम्ही पद लिहिलं आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी देवराळी सेंटरचं नाव लिहिलं मी त्या सेंटरचं शॉर्टकटमध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर पुणे सेंटरला सुद्धा भरपूर जागा आहे, ठीक आहे। बघू शकता तुम्ही हे पुणे सेंटर आहे। पुणे सेंटरला सुद्धा ट्रेड्समॅन मेटच्या सुद्धा म्हणजे 116 जागा आहे, खूप जास्त या ठिकाणी जागा आहे। तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा भरू शकता, पुणेला सुद्धा पाठवू शकता। पुणेला जर पाठवत असेल तर हा पत्ता तुम्हाला टाकावा लागणार आहे, ठीक आहे। तर हे झालं। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नाव विचारलेलं इथं नेम ऑफ कॅन्डिडेट, इथं आपलं नाव लिहावं लागणार आहे। आणि इथं फादर नेम विचारलं, इथं आपल्या बाबाचं नाव लिहायचं आहे ह्या पहिल्या पेजवर। आणि इथं मदर नेम विचारलं आहे, मदर नेम आपल्या आईचं नाव इथं लिहावं लागणार आहे। आईचं नाव लिहिल्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ विचारले, आपली जन्मतारीख इथं टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर इथं विचारलं जातं की आपण आता किती महिन्याचा झालो, किती वर्ष किती महिन्यात झालो आहे, तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे। आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हे ॲप्स जे विद्यार्थी मित्रांनो प्ले स्टोरवरून घ्यावं लागणार आहे एज कॅल्क्युलेटरचं, ठीक आहे। बघू शकता तुम्ही हे एज कॅल्क्युलेटरचं तुम्हाला हे ॲप्स घ्यावं लागणार आहे। आणि इथं आपल्याला एज कॅल्क्युलेट या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे, ठीक आहे। एज कॅल्क्युलेट या ठिकाणी क्लिक केला आणि इथं आपली डेट ऑफ बर्थ टाकावं लागणार आहे। मी टाकून देतो, जन्मतारीख मी या ठिकाणी टाकली आणि कॅल्क्युलेट करायचं आहे। तर इथं पूर्ण दाखवते आपण किती वर्षात झालो, 24 वर्ष 7 महिने 9 दिवस, ठीक आहे। तर हे इथं आपल्याला टाकायचं आता माझं जे या ठिकाणी 24 वर्ष त्याचबरोबर 7 महिने 9 दिवस, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे तारीख टाकायची। त्यानंतर इथं खाली विचारलेलं आहे नॅशनली,
नॅशनॅलिटी बघू शकता तुम्ही, तर इथं आपल्याला इंडियन टाकायचं आहे सगळ्यांना, ठीक आहे. त्यानंतर जे इथं काय विचारलाय, रिलिजन विचारला, तर इथं आपला धर्म विचारला, तुम्ही कोणत्या धर्माचे असाल, हिंदू असाल, मुस्लिम असाल, सिख असाल, बौद्ध असाल, कोणते जे पण तुमचा धर्म असेल तो धर्म तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला ॲड्रेस विचारला, ॲड्रेस, तर तुम्ही आताच्या कंडिशनला ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे तर तो पत्ता इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तर हा परमनंट ॲड्रेस आपला या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे, पूर्ण आपला पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे, ठीक आहे. तुमचा जर फक्त एकच पत्ता आहे, तुम्ही ह्या एकाच ॲड्रेसवर राहत आहे, ठीक आहे, तर इथंच आहे तोच पत्ता लिहायचा आणि इथंच आहे तोच पत्ता लिहायचा आहे, ठीक आहे. तर हे झालं. हे झाल्यानंतर इथं काय विचारलाय विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणती आहे, UR SC ST OBC EWS ओपन, जे पण तुम्ही कॅटेगरी असाल तुमची, तर हे कॅटेगरी तुम्हाला इथं लिहायची आहे, ठीक आहे. कॅटेगरी लिहिल्यानंतर बस हे पेज आपल्याला या ठिकाणी पलटवावं लागणार आहे, इथं हा फोटो चिपकवायचा आहे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी हा पेज पलटवल्यानंतर दुसऱ्या पेजवर आपण या ठिकाणी येणार आहे आणि इथं आपल्याला काय लिहायचं बघू शकता तुम्ही, हा असा फॉर्म आहे. त्यानंतर इथं आपल्याला मी 10वीच्या बेसवर तो फॉर्म भरलाय, तर फक्त 10वीचेच आपण इथं पर्सेंटेज लिहिलंय मी, इथं बघू शकता 10th, त्याचबरोबर 2016ला मी पास झालो, म्हणजे कोणत्या वर्षी पासिंग झाले हे पासिंग लिहायचं इथं. आणि तसा स्टेट बोर्ड आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, ठीक आहे, तुमचं जे पण असेल ते टाकू शकता. त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज किती आहे 10वीमध्ये हे इथं लिहायचे आहे. आणि तसा ग्रेड काय आहे तर हा ग्रेड टाकायचा आहे, ठीक आहे, ज्याला ए असेल ए, बी असेल तर बी, ठीक आहे. तर एवढं लिहायचं. आणि हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली दिसत असेल तर तुम्हाला या ठिकाणी 10वीचं मार्कशीट लिहायचं आहे, आधार कार्ड लिहायचं आहे, डोमिशिल लिहायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि 2 फोटो. आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो, ह्या झेरॉक्स तुम्हाला जे लिफाफ्यामध्ये टाकायचे एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या जेवढ्या पण या ठिकाणी आपण हे लिहिलं आहे तर ह्या झेरॉक्स आपल्याला लिफाफ्यामध्ये टाकावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर इथं खाली पहा काय विचारलं, इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला विचारला, इथं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे, इथं पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे. बस एवढंच तुम्हाला लिहायचं आहे, बाकी काही नाही करायला लागत. त्यानंतर बघू शकता इथं हा प्लेस तुमचं लिहा, तुम्ही या ठिकाणी कोणत्या ठिकाणचे तुमच्या गावाचं नाव सुद्धा इथं लिहू शकता. आणि इथं तारीख लिहा, आधार पाठवत असाल तर, आणि इथं आपली सिग्नेचर करायची, ठीक आहे. बस एवढंच लिहायचं आणि हे पेज आपल्याला पलटून द्यायचं आहे, ठीक आहे. हे पेज पलटवल्यानंतर हे आपलं एक शेवटचं पेज या ठिकाणी येणार आहे, तर हे हॉल तिकीटचं पेज असणार आहे, ऍडमिट कार्ड. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, ज्या पदासाठी भरायचा, ट्रेड्समॅन मेटसाठी मला टाकायचं आहे, मी ट्रेड्समॅन मेट टाकलं. त्याचबरोबर युनिटचं नाव लिहिलं, कमांडंट वर्कशॉप देवरळी नाशिक, ठीक आहे. तुम्हाला ज्या वर्कशॉपमध्ये टाका तिथं तुम्ही टाकू शकता, ज्या युनिटमध्ये टाकायचं आहे तर. इथं नेम ऑफ कॅन्डिडेट, इथं आपलं नाव लिहायचं स्वतःचा. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ विचारले, आपली जन्मतारीख इथं लिहायची आहे. इथं मदर नेम, इथं आईचं नाव लिहायचं. इथं फादर नेमच्या ठिकाणी आपल्या बाबाचं नाव लिहायचं आहे. आणि हे झाल्यानंतर इथं खाली काय विचारलं, कॅटेगरी, तुमची कोणती कॅटेगरी असेल, SC ST OBC EWS ओपन, तर तुमची जे पण कॅटेगरी आहे ही इथं कॅटेगरी लिहा. कॅटेगरी लिहिल्यानंतर इथं ॲड्रेस विचारलाय, तुमच्या इथं विलेज, तुमचं गाव कोणतं आहे, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते, त्याचबरोबर तहसील कोणती येते तुमची, तालुका इथं लिहायचा, ठीक आहे, तो पण आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इथे विचारलाय, आपला जिल्हा, आणि तसा महाराष्ट्रातील तुम्हाला लिहायचा आहे. आणि इथं पिनकोड विचारला, पिनकोड तुम्हाला लिहायचा आहे. इथं मोबाईल नंबर आपला द्यावा लागणार आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं ईमेल ID सुद्धा तुम्ही देता, ठीक आहे. बस एवढंच तुम्हाला लिहायचं, बाकी हे तुम्हाला लिहायचं नाही काहीच, ठीक आहे, हे काहीच लिहायचं नाही. बस अशा प्रकारे. आणि इथं एक फोटो तुम्हाला एक आठवणी चिपकवला, ठीक आहे. तर हा फॉर्म आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो असा जे या ठिकाणी आपण हा भरला फॉर्म, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 2 या ठिकाणी लिफाफे आणावं लागणार आहे स्टेशनरीमधून, बघू शकता तुम्ही. तर हे लिफाफे मी या ठिकाणी आणले, बघू शकता. हे स्पेशल मी फक्त तुमच्या उदाहरणासाठी या ठिकाणी आणलेले. तर बघू शकता असे 2 लिफाफे तुम्हाला घ्यावे लागणार आहे, 2-2 रुपयाचे लिफाफे भेटते, ठीक आहे. तर इथं सर्वात अगोदर तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, अप्लिकेशन फॉर द पोस्ट. जे आपण तुम्हाला आता ट्रेड्समॅन मेट पदासाठी मी फॉर्म भरणार, तर ट्रेड्समॅन मेट इथं लिहिलं मी. त्याचबरोबर ज्या पत्त्यावर मला पाठवत आहे, ठीक आहे, ज्या पत्त्यावर मी ह्या पत्त्यावर पाठवून राहिलो, ठीक आहे. तर बघू शकता ज्या जागा आहे तर ह्या देवरळी सेंटर नाशिकचा पत्ता मी या ठिकाणी टाकलेला आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणचा सुद्धा पत्ता टाकायचा आहे तिथं तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी, हे बघा देवरळी सेंटर नाशिक, तर हा पत्ता मी इथं टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. मला देवराळी सेंटर नाशिकला टाकायचा आहे, तर पहा कमांडंट आर्टलरी स्टॅटिक वर्कशॉप देवराळी सेंटर नाशिक, हाच पत्ता मी तसा टाकलेला आहे पूर्ण, ठीक आहे. ज्या ठिकाणी पाठवायचा आहे तोच पत्ता इथं टाकायचा आहे. आणि याले तिकीट तुम्हाला चिपकायचे तर पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे तिथले पोस्ट ऑफिसवाले कोणत्या ठिकाणी चिपकावं लागते, तर ठीक आहे. तर तुम्हाला जे तिकीट आहे या ठिकाणी चिपकावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ते सांगतेच
स्वतःवरून नका चिपकवता, तर त्यांना विचारता की या ठिकाणी तिकिटा कुठं चिपकू म्हणा, तर ते तुम्हाला बरोबर सांगते. तर तिकिटा तुम्हाला लिफाफ्याला चिपकावायचे. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा चिपकू शकता तुम्ही. आणि ह्या पांढऱ्या लिफाफ्यावर तुम्हाला काय लिहित आहे, हा पांढरा लिफाफा हा सुद्धा 2 रुपयाला घ्यायचा आहे. इथं अप्लिकेशन फॉर द पोस्ट ज्या पदासाठी पाठवत आहे तो इथं हे पदाचं नाव. त्यानंतर इथं काय लिहित आहे, टू करायचं इथं टू, आणि इथं आपलं स्वतःचं नाव पूर्ण. ठीक आहे, इथं आपलं स्वतःचं नाव, इथं आपल्या बाबाचं, इथं ऑल नाव. ठीक आहे, त्यानंतर इथं आपल्याला खाली ॲट पोस्ट म्हणजे जे पण आपला पत्ता आहे, जो पत्ता आहे तर तो पत्ता आपल्याला टाकायचा आहे. त्या पत्त्यामध्ये जे आहे याच्यात जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे, तिकडून आपल्याला हॉल तिकीट पाठवले जाणार आहे की ह्या तारखेला आपल्याला पेपर वगैरे द्यासाठी यावं लागणार आहे. ठीक आहे, तर इथं पूर्ण पत्ता लिहून घ्या आपल्याला. ठीक आहे, जो पण आपला पूर्ण परमनंट पत्ता आहे ह्या लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हे सर्व लिहिल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे लिफाव्यामध्ये. ठीक आहे, मी टाकत आहे, हा लिफाव्यामध्ये टाकलं मी. हे लिफाव्यामध्ये टाकल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो हा जो फॉर्म आहे, ठीक आहे, बघू शकता हा फॉर्म आपण भरला. हा फॉर्म सर्व फोटो वगैरे चिपकून रेडी करून हा जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा फॉर्म असा या ठिकाणी लिफाव्यामध्ये टाकून द्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही हा लिफाव्यामध्ये मी टाकला हा फॉर्म. लिफाव्यामध्ये टाकल्यानंतर बघू शकता हा लिफाव्यामध्ये मी टाकलाय फॉर्म. त्यानंतर जे पण मी तुम्हाला झेरॉक्स सांगितलेलं बघू शकता, ह्या जे झेरॉक्स आहे आधार कार्ड झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झेरॉक्स सांगितले ह्या झेरॉक्स सुद्धा आणि दोन फोटो सुद्धा मी या लिफाव्यामध्ये टाकलेले आहे. आणि हे आपल्याला सर्व असे यामध्ये टाकून द्यायचे लिफाव्यामध्ये. ठीक आहे, आणि ह्या घेऊन जायचा आपल्याला लिफाफा पोस्ट ऑफिसमध्ये, आणि पोस्ट ऑफिसनं तुम्हाला हा पाठवून द्यायचा आहे. आणि स्पीड पोस्टनं तुम्ही हा पाठवू नका फॉर्म. ठीक आहे, साध्या पोस्टने फॉर्म पाठवा. ठीक आहे, साध्या पोस्टने तुम्हाला पोस्टाने हा फॉर्म पाठवायचा. ठीक आहे, तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.